गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने संपूर्ण तालुक्यात हैदोस घातला आहे। रोजच कुठे ना कुठे बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे, तर कुठे कोंबड्या बकऱ्या घरातून फस्त केल्या जात असल्याच्या घटना देखील घडत आहेत। यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असतानाच सोमवारी सकाळी बिबट्याने एका तिसरी शिकणाऱ्या शाळकरी मुलावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। परंतु कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे बालक सुखरूप बचावले। मात्र या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे। मोखाडा तालुक्यातील खोज ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिंपळपाडा येथील 9 वर्षीय संकेत सुनील भोये हा सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी घराच्या कोपऱ्यात येऊन बसला होता। त्याला पाहता क्षणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणातून उडी मारून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु दारात बसलेल्या आजी आणि कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व बालक सुखरूप बचावला। मात्र या घटनेनं गेल्या काही दिवसांपासून पशूंवर हल्ला करणाऱ्या बिबट्याची मजल आता माणसांवर हल्ला करण्यापर्यंत येऊन ठेपल्याने वन विभागाने माणसं मरण्याची वाट न बघता कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। आजीचा आरडाओरड सोबतच कुटुंबातील आणि आजूबाजूच्या लोकांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतल्यामुळे भेदरलेल्या बिबट्याने तेथून पळ काढत जंगलाची वाट धरली। संकेतचे देव बलवंतर आणि आजीच्या धाडस या सतर्कतेमुळे नातवाचा जीव वाचला। रोजच्या प्रमाणे सोमवारी सुद्धा सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी संकेत घराच्या बाहेर आला होता। थंडी जास्त असल्यामुळे तो शेकोटीच्या समोर बसला होता। त्याला बिबट्याने बघितले आणि कुंपणावरून उडी मारून धावून आला, परंतु माझ्या आईसह घरातील सगळ्याच व्यक्तींनी आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पळून गेला। संकेतला कोणती इजा झाली नाही, परंतु पळताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे। या प्रकारामुळे आम्ही अत्यंत घाबरलो आहोत। वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी संकेतचे काका केशव भोये यांनी केली आहे। दरम्यान संकेतच्या धाडशी आजीचे सर्वत्र कौतुक होत असून संध्याकाळी लहान मुले आणि नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे। नमस्कार, मी वनक्षेत्रपाल मोखाडा श्री दळवी। आम्हाला मोजे खोत मधून बिबट्याने लहान मुलावर धडक मारण्याचा प्रयत्न केल्याची बातमी मिळतात आमचा स्टाफ जागेवर जाऊन पाहणी केली असता मुलाला कुठल्याही प्रकारची जखम झालेली नाही। संबंधित व गावकऱ्यांना बिबट्याबाबत जनजागृती केली, फटाके वाजवले व लहान मुलांबरोबर मोठ्या माणसांनी बरोबर राहावे अशा सूचना दिल्या। संध्याकाळी व सकाळी लहान मुलांना एकटे सोडू नये बाबत सूचना केल्या। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।